मंगल कार्यालयात मंगलकार्य पार पडतात अशी सामान्य धारणा असते। या धारणेला छेद देणारा मारहाणीचा प्रकार मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सौभाग्य मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी घडलाय। लग्न कार्यात आशीर्वाद देण्यासाठी आलेली आते बहीण दीपश्री तात्यासाहेब भोसले वय 20 असं जखमीचं नाव आहे। मंगल सोहळ्यात अक्षता पडण्याआधी झालेल्या मारहाण प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात नववधूसह दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूल नजीकच्या मेलडी अपार्टमेंट मधील रहिवासी असलेले भोसले कुटुंबीय संजय कुमार रामचंद्र बोराडे यांची मुलगी वैष्णवी हिचं लग्न कार्य असल्याने शुक्रवारी पाटकुल येथील सौभाग्य मंगल कार्यालयात गेले होते। भोसले कुटुंबातील राजश्री भोसले आणि त्यांचे भाऊ संजय कुमार बोराडे संतोष बोराडे यांच्यात वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून वाद आहे। जमिनीचा वाद सुरू असताना विवाह सोहळ्यात उपस्थित राहून विवाह शृंखलेत बांधले जात असताना नववधूवराला आशीर्वाद देण्यासाठी आलेली बहीण राजश्री भोसले यांची त्यांचा भाऊ संजय कुमार यांनी भेट घेतली। जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या कटुतेसंबंधी बहिणीची माफीही मागितली। दरम्यान पाठीमागून आलेल्या भाची गायत्री हिने आत्या राजश्रीस पाठीत हाताने मारले। त्यावेळी दीपश्री गायत्रीला तू माझ्या आईला का मारते म्हणून विचारत असताना वैष्णवीनं तिच्या पाठीमागून येऊन शिवीगाळ करत तिच्या डोक्यात काचेची बाटली मारली। या प्रहारानं दीपश्रीला जखम होऊन डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला। लागलीच राजश्री भोसले यांनी मुलगा सुदर्शन आणि जखमी मुलगी दीपश्रीला सोबत घेऊन मोहोळ पोलीस स्टेशन गाठले। जखमी दीपश्रीला चक्कर येऊ लागल्याने पोलिसांनी दवाखान्यात यादी देऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले। त्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार जखमीच्या मामाच्या मुली गायत्री संजीव कुमार बोराडे, वैष्णवी संजीव कुमार बोराडे दोघेही राहणार सुंदरम नगर, विजापूर रोड, सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस नाईक गोरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।